स्टुडंट्स, मी आनंद पाटील सर, श्रीमती राजमती निमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नेमिनाथ नगर सांगली। आज आपण इयत्ता 10वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील ब्राझील व भारत या दोन्ही देशांच्या हवामानाचा अभ्यास करणार आहोत। आता तुम्ही पाहत आहात ब्राझीलचा वार्षिक सरासरी पर्जन्यमान व तापमान दर्शवणारा नकाशा। या नकाशामध्ये तुम्हाला सूचीमध्ये काय दाखवलेलं आहे तर सूचीमध्ये निळ्या रंगांनी पर्जन्यमान दाखवलेलं आहे, म्हणजेच जितका निळा रंग गडद तितका ब्राझीलमध्ये आपल्याला पाऊस अधिक दिसतो, जितका निळा रंग फिक्कट म्हणजेच पांढरा तेवढा त्या ठिकाणी पाऊस कमी पडत असलेला पाहायला मिळतो। आता आपण समुद्राकडे पाहू। समुद्रावरती आपल्याला काही बाण दिसतील, त्याचबरोबर 0 डिग्रीची ब्राझीलच्या उत्तरेमधून जाणारी एक तुटक रेषा दिसेल। ही तुटक रेषा म्हणजेच विषुववृत्त आहे। तर हे बाण विषुववृत्ताच्या खाली येताना दिसत आहेत, म्हणजे साधारणपणे ईशान्येकडून नैऋत्येकडे हे बाण येताना दिसत आहेत व विषुववृत्ताच्या खालील जे बाण आहेत ते आग्नेयेकडून वायव्येकडे जाताना दिसत आहेत। हे दोन्ही बाण म्हणजेच व्यापारी वारे आहेत। मग हे व्यापारी वारे ज्या वेळेला भूमीवरती येतील म्हणजेच विषुववृत्ताजवळ येतील त्या ठिकाणी तयार होणारा प्रदेश आहे तो प्रदेश म्हणजे संमीलन क्षेत्र होय। म्हणजेच ब्राझीलमधील जो अमेझॉनचा खोरा आहे या अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये वर्षभर पाऊस पडतो, भरपूर पाऊस पडतो, म्हणजेच तो भाग ब्राझीलमधील संमीलन क्षेत्र म्हणून ओळखला जातो। याशिवाय आता थोडं ब्राझीलच्या दक्षिणेकडे दिसणारी 23°30' दक्षिणेकडची तुटक रेषा पहा। ही तुटक रेषा म्हणजेच मकर वृत्त आहे। या मकर वृत्ताच्या खाली जाणारे काही बाण आपल्याला दिसतील। आता हे बाण व्यापारी वाऱ्याचे नाहीत, तर हे वारे वेगळे वारे आहेत। आता हे वारे वाहत असताना ज्या वेळेला ते समुद्रामधून भूमीकडे येतात त्यावेळेला ब्राझीलमधील उंच ठिकाणं आहेत, उंच पर्वत आहेत, उदाहरणार्थ अजस्त्र कडा। हे वारे अजस्त्र कडाला अडवले जातात आणि त्या ठिकाणी ते भरपूर पाऊस देतात। पुन्हा अजस्त्र कड्याच्या पलीकडे गेल्यानंतर या वाऱ्यामधील बाष्पाचं प्रमाण हे कमी होतं आणि पुन्हा हे वारे वाहायला सुरू होतात व या कड्याच्या पलीकडच्या भागामध्ये कमी पाऊस पडतो, म्हणजेच तो भाग पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा वृष्टी छाया प्रदेश असाही म्हणून ओळखला जातो। याशिवाय आपल्याला लक्षात येईल अमेझॉन सारख्या खोऱ्यामध्ये वर्षभर पाऊस पडतो। हा वर्षभर पाऊस का पडतो याचं कारण आपण जर शोधलं तर आपल्याला लक्षात येईल विषुववृत्ताजवळ सूर्यकिरणेही लंबरूपाने पडतात आणि सूर्यकिरणे लंबरूपाने पडल्यामुळे उष्णतेमुळे हवा तापते व हवा ही वरती जाते आणि त्या ठिकाणी त्याचं सांद्रीभवन होतं आणि वर्षभर त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पडलेला पाहायला मिळतो। आता तुम्ही ही आकृती पहा। ही आकृती आहे ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेची छेदरेषा। आता या आकृतीमध्ये आपल्याला काय दर्शवलेलं आहे तर वार्षिक पर्जन्य दर्शवणारी ही आकृती आहे। या आकृतीमध्ये वार्षिक पर्जन्य हे निळ्या रेषांनी दर्शवलेलं आहे। या ठिकाणी जो अजस्त्र कडा आपल्याला दिसतो आहे या अजस्त्र कड्याच्या ठिकाणी ही निळी रेषा उंच गेलेली दिसते, त्याचबरोबर अजस्त्र कड्याच्या पलीकडील बाजूस ही निळी रेषा खाली आलेली दिसते, म्हणजेच या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण हे कमी झालेलं दिसतं। तसेच काही ठिकाणी ही रेषा वरती गेलेली आहे, काही ठिकाणी ती खाली आलेली आहे, म्हणजेच ब्राझीलमध्ये ज्या ज्या ठिकाणी या व्यापारी वाऱ्यांना अडथळा निर्माण होतो तिथं भरपूर पाऊस पडतो व ज्या ठिकाणी मोठे पर्वत नाहीत, जंगल नाहीत अशा ठिकाणी पुन्हा पावसाचं प्रमाण हे कमी झालेलं पाहायला मिळतं। याशिवाय या आकृतीमध्ये आपल्याला गियाना उच्चभूमी, अमेझॉन नदीचे खोरे, पॅराग्वे पॅराना नदीचे खोरे व ब्राझीलचा उच्च प्रदेश दर्शवण्यात आलेला आहे। याशिवाय या रेषेच्या वरती जे लाल रंगाने अंक दर्शवतात ते ब्राझीलमधील तापमान दर्शवण्यात आलेले आहे। आता आपण भारताचा नकाशा पाहू। ब्राझीलप्रमाणे हा सुद्धा भारताचे पर्जन्यमान व तापमान दर्शवणारा हा नकाशा आहे। या नकाशामध्ये सुद्धा आपल्याला असे दिसेल की निळ्या रंगाने पावसाचे प्रमाण दर्शवलेले आहे,
जितका गडद रंग तितका अधिक पाऊस व जितका फिकट रंग तितका कमी पाऊस या ठिकाणी आपल्याला दिसेल। याचबरोबर ब्राझीलप्रमाणे या ठिकाणी सुद्धा काही वक्राकार बाण दिसत आहेत, जे बाण अरबी समुद्रामधून किंवा बंगालच्या उपसागरावरून ते भारतीय भूमीकडे येताना दिसत आहेत। मग हे बाण म्हणजेच नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचे वारे असे आपल्याला म्हणता येईल। भारतामध्ये पडणारा पाऊस हा मान्सूनच्या वाऱ्यापासून पडतो। तेच हे वारे समुद्रावरून भूमीकडे वाहत असताना आपल्याला दिसतात। किनाऱ्याजवळ आल्यानंतर आपल्याला निळा रंग हा गडद दिसेल, म्हणजेच या वाऱ्यांना इथे अडथळा निर्माण झाल्यामुळे इथे अधिक पाऊस देतात। जसजसे हे वारे पुढे पुढे जातात तसतसे म्हणजेच भारतामध्ये मेघालय असो, चेरापुंजी असो वा मोसिनराम असो या ठिकाणी भारतातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे। याशिवाय आता आपण थोडंसं भारताच्या पश्चिमेला पाहिलात तर राजस्थान व पाकिस्तानची जी सीमा आहे या ठिकाणी आपल्याला फिकट निळा रंग दिसेल। याचा अर्थ असा की या ठिकाणी कमी पावसाचा प्रदेश आपल्याला दिसतो आहे। म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की हे जे वारे आहेत ह्या वाऱ्यांना जिथे अडथळा निर्माण होतो तिथे अधिक पाऊस देतात व तिथून पुढे वाहत असताना राजस्थानच्या ठिकाणी आल्यानंतर इथे कोणतेही अडथळे या वाऱ्यांना होत नाहीत, त्यामुळे या ठिकाणी कमी पाऊस पडतो। यालाच आपण पर्जन्य छायेचा प्रदेश असंही म्हणतो किंवा कमी वृष्टीचा प्रदेश असंही म्हटलं जातं। पुढे हे वारे हिमालयाकडे जातात, म्हणजे भारताच्या उत्तरेकडे जातात। हिमालय हा भारताच्या उत्तरेकडे एक मोठा विशाल पर्वत आहे, ज्या पर्वतामुळं भारतामध्ये भरपूर पाऊस पडतो। हे वारे हिमालयाला अडवले जातात, तिथे धडकले जातात व तिथून हे वारे पुन्हा परत फिरतात व परत फिरत असताना भारतामध्ये ते पुन्हा पाऊस देतात। याला आपण भारतातील परतीचा मान्सून असं देखील म्हणतो। अशा प्रकारे भारतातील पावसाचे वितरण आणि ब्राझीलमधील पावसाचे वितरण हे दिशा, प्राकृतिक रचना व उंच सखलपणा यावरती अवलंबून असलेले आपल्याला दिसेल। विद्यार्थी मित्रहो, आतापर्यंत आपण दोन्ही देशांच्या हवामानाचा अभ्यास केला, त्यामध्ये तापमान व पर्जन्याचा अभ्यास केला। आता आपण या पाठाच्या दुसऱ्या भागाकडे जात आहोत, म्हणजेच ब्राझीलमधील 4 शहरांचे आलेख व भारतामधील 4 शहरांच्या आलेखांचा विचार करणार आहोत। आता हा जो आलेख तुम्ही पाहत आहात हा ब्राझीलचा आलेख आहे। या ब्राझीलच्या आलेखामध्ये हे आलेख नीट पहा। हे आलेख म्हणजे स्तंभ आणि रेषांचे मिळून बनलेले आहेत। प्रत्येक शहरांना एक स्तंभाचा आलेख आहे, ज्या स्तंभाखाली महिन्यांचे आद्याक्षरे लिहिलेले आहेत आणि हा जो आलेख दिसतो तो तुम्हाला पर्जन्यमान दर दाखवतो। काळजी अशी घ्यायची की पर्जन्याचे जे अंक आहेत हे अंक प्रत्येक शहरात वेगळे आहेत। उदाहरणार्थ यातील मॅनॉस किंवा बेलेम सारखी शहर आहे, इथे पर्जन्याच्या उभ्या रेषावरती तुम्हाला 500-600 पर्यंतचे अंक दिसतील, पण पुढचे जे शहरे आहेत जसे रिओ आहे, पोर्तो आलेग्रे आहे, या शहरातील अंक वेगळे आहे। त्यामुळे ही काळजी घ्यायची की स्तंभाची उंची जरी सारखी दिसली तरी प्रत्यक्ष पावसाचे प्रमाण वेगळे असणार आहे। तर हे स्तंभ पाऊस किती पडतो हे दाखवतात दर महिन्यामध्ये। याशिवाय प्रत्येक आलेखावर एक रेषा गेलेली दिसते। ही रेषा आहे ती तापमानाची रेषा आहे आणि त्या शहरामध्ये त्या महिन्याचे सरासरी तापमान किती होतं त्याला मासिक सरासरी तापमान म्हणतात, त्याची ही काढलेली रेषा आहे। अशा आलेखांना नेहमी तापमान पर्जन्य आलेख असे म्हणतात। तर या आलेखाच्या सहाय्याने आपल्याला ब्राझील आणि भारताच्या हवामानाचा अभ्यास करावयाचा आहे। आता जे तुम्हाला समोर आलेख आहेत हे सगळे ब्राझीलचे आलेख आहेत। नीट लक्षपूर्वक पाहिले तर यामध्ये अगदी छोटा ब्राझीलचा नकाशा तुम्हाला दिसेल आणि या ब्राझीलच्या नकाशामध्ये ही जी 4 शहरे आहेत त्यांची ठिकाणे दर्शवलेली आहेत। ही कोणकोणती शहरे आहेत तर इथे मॅनॉस शहर आहे, बेलेम शहर आहे, पोर्तो आलेग्रे शहर व रिओ दी जानेरिओ या 4 शहरांकरिता हे आलेख आहेत। आता पहा, मॅनॉस हे जे शहर आहे ॲमेझॉनच्या अंतर्गत भागात विषुववृत्ताच्या जवळ आहे। बेलेम हे शहर आहे हेही विषुववृत्ताच्या जवळचे शहर आहे, पण
हे शहर किनाऱ्याजवळचे आहे. रिओ हे देखील शहर किनारी भागातील आहे, परंतु मकर वृत्ताच्या खालचे शहर आहे. आणि पोर्तो आलेग्रे हे वृष्टीछायातील मकर वृत्ताच्या खालचे शहर आहे. अशा प्रकारे 4 वेगवेगळ्या हवामानाचे प्रतिनिधित्व करणारी ही 4 शहरं आहेत. आता यामध्ये काय लिहायचं तर कोणत्या महिन्यामध्ये पाऊस जास्त पडतो आणि कोणत्या महिन्यामध्ये पाऊस कमी पडतो किंवा पडत नाही हे आपल्याला पाहावे लागेल. आता तुम्हाला लक्षात येईल की विषुववृत्ताच्या जवळच्या शहरामध्ये वर्षभर चांगला पाऊस पडतो. याउलट तुम्ही विषुववृत्तापासून जसे जसे दूर जाल तसे तसे पावसाचा हंगामीपणा ठराविक महिन्यामध्ये जास्त पडतो व ठराविक महिन्यामध्ये कमी पडतो. हा तुम्हाला आढळताना दिसेल. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट पाहावी लागेल की एकूण पाऊस किती म्हणजे सगळ्याच तापमानाच्या अंकांची एकूण बेरीज किती. तर तुम्हाला हे लक्षात येईल विषुववृत्ताच्या जवळ पावसाची बेरीज म्हणजेच स्तंभाच्या किमतीची बेरीज ही खूप जास्त आहे. तुलनेने एवढी मोठी बेरीज तुम्हाला मकर वृत्ताच्या जवळच्या शहरामध्ये मिळणार नाही. म्हणजेच पावसाचे प्रमाण विषुववृत्तापासून मकर वृत्ताकडे सर्वसाधारणपणे कमी झाले आहे असे आपण म्हणू शकतो. आणखी महत्त्वाचं हे पाहावं लागेल की तापमानाची जी रेषा आहे ती कशी आहे. मॅनॉस सारख्या शहरामध्ये तुम्हाला दिसेल की अगदी जवळपास खालीच आहे की त्यामध्ये चढ उतार दिसत नाहीत. याचा अर्थ असा की वर्षभर तापमान सारखंच आहे, त्यामध्ये फारसा चढ उतार दिसत नाही. कमाल तापमानामध्येही नाही आणि किमान तापमानामध्येही नाही, ज्याला आपण भौगोलिक भाषेमध्ये समतापमान म्हणतो. वर्षभर म्हणजेच ऋतूंचा प्रभाव नसलेलं हवामान म्हणतो ते तुम्हाला दिसेल. आता त्यानंतर रिओसारखं शहर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की ती जी रेषा आहे मधल्या महिन्यामध्ये म्हणजे मे, जून, जुलै मध्ये खाली आली आहे आणि जानेवारी किंवा डिसेंबर या दोन्ही टोकांना ते वर गेलेत. याचं कारण असं आहे जिथे रेषा खाली आली आहे तो हिवाळा आहे आणि जिथे रेषा वर गेली आहे तो उन्हाळा आहे. तर तुमच्या असे लक्षात येईल की भारतामध्ये एप्रिल, मे, जून व जुलै हे उन्हाळ्याचे महिने म्हणून माहिती आहेत. प्रत्यक्षामध्ये रिओ दी जानेरिओमध्ये मात्र मे आणि जून सारखे महिने हे थंडीतले आणि डिसेंबर व जानेवारी हे उन्हाळ्याचे महिने आहेत. असे का असेल? मग तुमच्या लक्षात येईल की ही शहरं दक्षिण विभागातली असल्यामुळे आपल्याकडे जेव्हा हिवाळा असतो तेव्हा त्यांच्याकडे उन्हाळा असतो, आपल्याकडे उन्हाळा असतो तेव्हा त्यांच्याकडे हिवाळा असतो. ब्राझीलच्या हवामानाच्या मधले जे अंतर आहे किंवा तफावत आहे याबद्दल आपण शिकू शकतो आणि ब्राझील हा भारतापेक्षा कसा वेगळा आहे हे सुद्धा आपल्याला समजेल. आता अंतर्गत भागातील जी शहरे आहेत त्या शहरामध्ये विषमता आपणास आढळते. तुलनेने रिओ हे किनाऱ्यावरचे शहर आणि समुद्रकिनारी तुलनेने सम हवामान असते, त्यामुळे इथे रेषामधले चढ उतार फारसे नाहीत. आता आपण भारताबद्दल बोलूयात. हे जे आलेख तुम्हाला दिसत आहेत ते दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या शहरांचे आहेत. पुन्हा एकदा तसेच आहेत. पर्जन्य आणि तापमान दाखवणारेच आलेख आहेत. तुम्हाला यामध्ये काय बघायचे आहेत तर यातून आपणास भारताचे हवामान पाहावयाचे आहे. या आलेखामध्ये चेन्नई या ठिकाणी पाऊस हा हिवाळ्यामध्ये पडतो, म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या महिन्यामध्ये पडतो. कारण आपण शिकतोय चेन्नईमध्ये पडणारा पाऊस परतीचा मान्सून आहे. उरलेल्या शहरामध्ये पडणारा पाऊस हा पावसाळ्यामध्ये पडतो, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यामध्ये पडतो. पावसाचे प्रमाण मात्र वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळे दिसेल. मुंबई, कोलकाता यामध्ये जास्त आहे, दिल्लीमध्ये तो काही कमी असलेला दिसेल. आता तुम्ही तापमानाच्या रेषेमध्ये पहा. तुम्हाला असे दिसेल की तापमानाच्या रेषामध्ये दिल्लीमध्ये रेषा खूप खाली वर होताना दिसेल. त्याचा उतार खूप जास्त आहे. याचं कारण दिल्लीचे हवामान विषम आहे, म्हणजेच उन्हाळ्यात खूप गरम व हिवाळ्यात खूप थंड आहे. त्यामुळे तापमानाचे चक्र अधिक मोठे व तीव्र दिसेल. तुलनेने मुंबई, कोलकाता ही समुद्र किनाऱ्यावरची शहरे आहेत, त्यामुळे इथले हवामान अधिक सम असलेले दिसेल. ऋतुमानाचा प्रभाव या शहरावरती कमी असलेला दिसेल. अशा प्रकारे आलेखाच्या साहाय्याने, नकाशाच्या साहाय्याने आपण दोन्ही देशामधील तापमान व पर्जन्यमानाचा अभ्यास करू शकतो. अधिक अशी माहिती हवामानाविषयी आपण मिळवू शकतो. तर विद्यार्थी मित्रो,
या हवामान या पाठामध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या पाठामध्ये. नैसर्गिक वनस्पती व वन्य प्राणी या पाठामध्ये पुन्हा भेटू. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा व भरपूर अभ्यास करा. धन्यवाद.